कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेचा शिवसेनेला पाठिंबा। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंची माहिती। कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेनं बार्गेनिंग पॉवर वाढवली। राष्ट्रवादीचा 1, काँग्रेसचे 2 नगरसेवक शिंदेंसोबत, ठाकरे सेनेचे 4 नगरसेवकही शिंदेंसोबत जाणार। शिंदेंच्या शिवसेनेचा आकडा 65 वर पोहोचल्याची सूत्रांची माहिती। महाराष्ट्रातल्या गद्दारांना मदत करणार नाही, शिंदे गट आमच्यासाठी एमआयएम। कल्याण डोंबिवलीतल्या मनसेच्या भूमिकेवरनं राऊतांची तीव्र नाराजी। भविष्यामध्ये काहीही होऊ शकतं, कोण कोणाची मदत करेल सांगू शकत नाही। मुंबई पालिकेतल्या सत्तेबाबत मनसे नेते बाळा नांदगावकरांचं सूचक वक्तव्य। किशोरी पेडणेकर ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटनेतेपदी, मुंबई पालिकेसाठी पेडणेकरांची गटनेतेपदी नियुक्ती। पुणे जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजप शिवसेना युती तुटली। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत शिवसेना स्वतंत्र लढणार। बाळासाहेबांच्या जयंतीदिनी शिवसेना कुणाची याचा फैसला होण्याची शक्यता। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी आता 23 जानेवारीला। राज्यामध्ये मोठ्या संख्येनं रोजगार उपलब्ध होणार, विविध कंपन्यांसोबत करार। दावोसमधल्या करारांबाबत मुख्यमंत्र्यांची माहिती। सैनिकांसाठी समर्पित विशेष टपालाचं अमृता फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण। माझ्याशिवाय देवेंद्रजी पिकनिकला कसे जातील? दावोस दौऱ्याला पिकनिक बनणाऱ्या संजय राऊतांना अमृता फडणवीसांचा जोरदार टोला। पुण्यातल्या कथित मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणामध्ये अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील यांना धक्का। पाटलांचा अटकपूर्व जामीन फेटाळला। अटकेची टांगती तलवार कायम। आणि पुण्याजवळच्या शिरूर परिसरातील ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे थेट अहिल्यानगरच्या एलसीबी पोलिसांपर्यंत। श्याम गुजर नावाचा पोलीस कर्मचारी ताब्यात, चौकशी सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।